आणि यानंतर बातमी आहे सांगलीहून, कारण विशाल पाटील तातडीनं मुंबईकडे रवाना झालेत। मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेण्यासाठी विशाल पाटील आता तातडीनं मुंबईला रवाना झालेले आहेत। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे दोघेही जण मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। तर आपण पाहतोय राज्यातल्या काँग्रेसच्या दमदार विजयानंतर आता जे निवडून आलेले खासदार आहेत ते आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत आणि तसेच आता विशाल पाटील सुद्धा नाना पटोलेंची भेट घेण्यासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। तर आमचे प्रतिनिधी आसिफ आपल्या सोबत आहेत। आसिफ, आपण पाहतोय प्रत्येक खासदार आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी आता निघालेले आहेत। विशाल पाटील देखील नाना पटोलेंची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याचं कळतंय। मनाली नक्कीच की विशाल पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। विशाल पाटील हे अपक्ष म्हणून सांगलीचे नूतन खासदार आहेत आणि ते निवडून आहेत, चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की विश्वजित कदम हे माझे वैमानिक आहेत आणि त्या पद्धतीने मी ते सांगतील तसं करणार आहे। आणि त्यांनी काल विशाल पाटील यांनी सांगितलं होतं की मी काँग्रेसचाच आहे, अपक्ष असलो तरी काँग्रेसचाच राहणार आहे आणि यानंतर ते बहुतेक काँग्रेस सहयोगी सदस्य हे करतील, सपोर्ट करतील आणि त्यानंतर नाना पटोलेंशी भेटणार आहेत आणि त्यांच्याबरोबर विश्वजित कदम सुद्धा आहेत। हे दोघंही तातडीनं मुंबईला रवाना झाले आहेत, कारण की महाराष्ट्रातल्या घडामोडी आता वाढत आहेत आणि वेगाने वाढलेल्या घडामोडीसाठी त्यांना तातडीनं विशाल पाटील यांना मुंबईला बनवत आहे। म्हणाली निश्चितच धन्यवाद आसिफ या सविस्तर माहितीसाठी। या भेटी संदर्भातले अपडेट्स आपण पाहणारच आहोत, याच्यावर लक्ष ठेवून राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।